नमस्कार, मी राजेश चौधरी. मित्रांनो, खानदेश दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण आलो आहे सावदा येथील SAG हायस्कूलमध्ये. आपल्यासोबत CJPचे काही कार्यकर्ते आलेले आहेत. CJPचे काही कार्यकर्ते आपल्या परिसरातील शाळांना त्यांनी व्हिजिट दिलेले आहे. आपण पाहतच असाल की CJPचं शिक्षणाबद्दलचं धोरण खूप जोरदार चालू आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपल्या सावदा परिसरामधील CJPचे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्यासोबत आज हजर आहे बोलायला. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव बुद्धभूषण बगाडे. कॉक्रोच जनता पार्टी सध्या आम्ही रावेर तालुक्यात आणि इथच्या भागामध्ये काम करत आहोत. शैक्षणिक परिस्थितीवरती आपल्या तालुक्यात अतिशय चिंताजनक परिस्थिती तयार झालेली आहे. म्हणजे नगरपालिकांच्या शाळांमध्ये जर का ही परिस्थिती आम्हाला बघायला मिळत असेल तर जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत पातळीवर तुम्ही बोलायलाच नको. आणि ह्या गोष्टी काही आत्ता आपल्यासमोर येत आहेत असं नाही आहे. या गोष्टी सहन आपण करतोय वारंवार. भांडवलशाही या देशामध्ये वाढत चालली आहे. जे खाजगी कोचिंगवाले आहेत, खाजगी शाळेवाले आहेत, त्यांची फी अमाप वाढत चालली आहे. पहिलीची फी 1-1 लाख रुपयापर्यंत घेतली जाते. आमच्या शाळांमध्ये सुखसुविधा का दिल्या जात नाहीत आणि सुखसुविधांसाठी निधी आला तरी तो योग्य प्रकारे का वापरला जात नाही, हा आमचा प्रश्न आहे. जर का एखाद्या ठिकाणी 50 लाख खर्च निधी झाला असेल असं शासकीय दप्तरात नमूद असेल तर 50 लाखाचं काम दिसलं पाहिजे. तिथं गेल्यानंतर 10 लाखाचं काम दिसत नाही आम्हाला. बरं, इथली परिस्थितीबद्दल काय सांगाल तुम्ही? या परिसरामध्ये आपल्या सावदा शहरामधील ज्या शाळा तुम्ही व्हिजिट केल्या आहे तिथल्या परिस्थितीबद्दल काय? सावदा शहरामध्ये आम्ही कालच्या दिवशी कन्या शाळा व्हिजिट केली. त्यानंतर आम्ही मराठी मुलींची किंवा मुलांची जी शाळा आहे नगरपरिषदेची ती व्हिजिट केली. त्यानंतर आगम हायस्कूलमध्ये आल्यानंतर आम्हाला परिस्थिती अशी जाणवली की इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना नाही आहे. म्हणजे आम्हाला आठवतं आम्ही या शाळेचे विद्यार्थी होतो सर, आणि या शाळेमध्ये आम्ही 7वी-8वी शिकत असताना त्या बिल्डिंगमध्ये इलेक्ट्रिसिटीच नव्हती. बरोबर. म्हणजे इंग्रजांच्या काळात बांधलेली शाळा आहे म्हणून तुम्ही इंग्रजांसारखेच आम्हाला वागवणार ते गरजेचं नाही. प्रशासनासाठी आणि सरकारसाठी लज्जेची बाब आहे. 80 वर्ष झाली या देशाला स्वातंत्र्य मिळून आणि आपण इलेक्ट्रिसिटी देऊ शकत नाही पोरांना, पंखे देऊ शकत नाही, लाईट देऊ शकत नाही. म्हणजे या देशातले नागरिक तुम्हाला टॅक्स द्यायला तयार आहेत, टॅक्स पेयर आहेत, आणि इथं शिकणारी पोरं काही श्रीमंतांची पोरं नाही आहेत. बरोबर. कष्टकऱ्यांची पोरं आहेत, 500-700 रुपये रोजानी काम करणारी. बरोबर. पण त्याच्यामुळे या मूलभूत सुखसुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. दुसरा महत्त्वाचा विषय की पाणी पिण्याची जी सुविधा आहे ती एक मोठी टाकी आहे. त्या टाकीला वेळोवेळी साफ केलं जातं असं आम्हाला स्थानिक ठिकाणून सांगितलं गेलं आहे. म्हणजे आम्ही ती जे बघितली ती आता आम्हाला क्लीन दिसलेली आहे. स्वच्छतागृह जेव्हा आम्ही बघितले तेव्हा अतिशय घाण आम्हाला तिथं दिसली. स्वच्छतागृह चांगल्या पद्धतीची बांधली गेली आहेत पण ती मेंटेन जर का केली गेली नाही तर 2 वर्षात 3 वर्षात त्यांची काय अवस्था होणार आहे? जर का लोक असं म्हणत असतील की शासकीय जे शाळा असतात त्या अशाच असतात, बरोबर, मग अशी परिस्थिती खाजगी शाळांमध्ये का दिसत नाही? बरोबर आहे. का सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही? बरोबर. आणि खाजगी कर्मचाऱ्यांना पगार मिळतो अशी असणारी परिस्थिती असते का? आमची नगरपालिकेला एक प्रमुख मागणी असेल, सरकारला एक प्रमुख मागणी असेल की ज्या ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत तिथं एक वॉटर कूलर फिल्टर असलं पाहिजे. खाजगी शाळांमध्ये असताना खाजगी व्यक्ती देऊ शकतोय, आम्ही गव्हर्नमेंट देऊ शकत नाही का? बरोबर, बिलकुल. हे प्रमुख असणारी मागणी आहे. इथं येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, सॅनिटरी नॅपकिनसारखे विषय विद्यार्थिनींना मोफत दिले पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. तो बऱ्याच राज्यामध्ये पाळला जात नाही. तो पाळला गेला पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आम्ही सातत्याने कामं करणार आहोत. संरक्षण भिंतीचा प्रश्न झाला तर संरक्षण भिंती आम्ही ज्यावेळेस बघितल्या त्यावेळेस काही तुटलेल्या आहेत, जीर्ण झालेल्या आहेत ग्राउंडच्या. आता त्या संदर्भात निधी मंजूर झाला आहे आदरणीय खासदारांच्या माध्यमातून, पण निधीचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. बरोबर. हे सगळे प्रश्न आम्ही शासन दरबारी मांडणार आहोत. CJPची जी कार्यकारिणी असेल ती तुम्ही या परिसरामध्ये स्थापित करणार आहात का? कसं करणार? CJPची कार्यकारिणी सध्या नॅशनल लेवलवरती आहे. कुठेही स्टेटवरती, गावावरती, ग्राम पातळीवरती CJPची कार्यकारिणी नाही. CJPची जी लोक कामं करत आहेत ती त्यांचे समर्थक म्हणून आणि व्हॉलंटियर म्हणून काम करत आहेत. आणि अभिजितजींशी ज्यावेळेस आमचं बोलणं होतं, आता ही आमची नॅशनल लेवलची मीटिंग होईल त्यावेळेस हा विषय आम्ही मांडू की कार्यकारिणी ही नॅशनल लेवलवरतीच ठेवा. अभिजित दिपके हा एक चेहरा असू द्या आणि आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करायला तयार आहोत. कारण कुठल्याही पक्षाची एक अडचण अशी तयार होते की त्यामध्ये पदांवरून जास्त भांडणं असतात. बरं, ती पदं काय आमदार खासदाराची नसतात, ती पदं अध्यक्ष, उपाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष अशी असणारी ती पदं असतात. मग आम्ही सगळं कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहोत. एकच चेहरा अभिजित दिपके नावाचा असेल आणि त्याच्या मागे आम्ही समर्थन द्यायला उभे राहणार, ही असणारी आमची. बरं सर, आपल्या शाळेची जी परिस्थिती आपण आता जाणून घेतली पाहिली तर तुम्ही काय सांगाल? नगरपालिकेची ही शाळा आहे तर तुम्हाला ज्या त्रुट्या दिसल्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा तुमचं आता पुढचं काय नियोजन आहे याबद्दल? मी एक नगरसेवक म्हणून बुद्धभूषण बगाडे याने शाळेला व्हिजिट दिली. बरोबर. कालच्या दिवशी मराठी मुलांची शाळा तसेच कन्या शाळा आम्ही तिकडे पण व्हिजिट दिली. आज
आगम हायस्कूलमध्ये बघितले असता असे आढळून आले की इथे पंखा इलेक्ट्रिसिटी नाही आहे नाही आहे 11वी-12वीच्या वर्गामध्ये. तर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये नगरपालिकेला आम्ही विनंती करणार आहे की हे तुम्ही काम करून द्या. जर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जर नाही झालं तर नगरपालिकेवरती आम्ही आंदोलन करू. अच्छा. हे जे विद्यार्थिनी खेड्यावरून येतात, काही विद्यार्थी आहे, काही विद्यार्थिनी आहे, खेड्यावरून येत असतात, तर त्या मुलांना येण्या जाण्याची जी सुविधा आहे, आता इथे शाळेला बस आहे का नाही काय माहिती असेलही एखाद्या वेळी, पण काही विद्यार्थ्यांच्या पासेसचा प्रश्न गंभीर आहे. काही मुलांना इथे पासेस मिळालेला नाही आहे किंवा जरी पासेस असल्या तरी बसेस इथे थांबत नाही आहे, अशी त्यांची एक आम्हाला प्रश्न होता किंवा त्यांची एक समस्या. त्याबद्दल आता त्याबद्दल तर मला पूर्ण माहिती नाही आहे, परंतु मी आता इथले जे प्रिन्सिपल आहे भालेराव सर अच्छा आणि कन्या शाळेमधले जे प्रिन्सिपल आहेत त्यांना याबद्दल विचारणा करतो. बरोबर. आणि तात्काळ काही तसं करता येत असेल तर लवकरात लवकर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. कारण हा प्रश्न आम्ही स्वतः जाणून घेतला असता आम्हाला कळालं होतं. काही विद्यार्थी उभे होते इथे स्टॉपवर, इथे स्टॉपही नाही आहे, बऱ्याचदा बसेस थांबत नाही, हा विषय आहे त्याच्यासाठी. आता तिथे बेसिक अडचण काय आहे, कशामुळे त्यांना पासेस मिळत नाही आहे ते पाहून त्यावर काय करता येईल ते करू. ठीक आहे, ठीक आहे. पासेसबद्दल आपण काय सांगाल साहेब? जी विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना मिळणारी शाळेची पास आहे ती या गावातच नाही तर महाराष्ट्रभरामध्ये असणारी परिस्थिती अतिशय दुर्दैवी आहे. चोपड्यामध्ये घटना झाली होती की विद्यार्थ्याकडे 5 रुपये नसल्यामुळे भर रस्त्यात कंडक्टरने त्याला उतरवलं होतं. म्हणजे या देशाची शैक्षणिक व्यवस्था किंवा देशाची परिवहन व्यवस्था एक ओव्हरऑल सरकारची व्यवस्था इतकी कोलॅप्स झालेली आहे की आम्ही 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला फुकट प्रवास द्यायला तयार आहोत पण विद्यार्थ्यांना द्यायला तयार नाही. बरोबर. ओव्हरऑल आम्ही जो सर्वे केला तो छात्र भारती विद्यार्थी संघटना काँग्रेस जनता पार्टीच्या संयुक्त विद्यमानाने हा सर्वे जो रावेर तालुक्यात सुरू आहे. छात्र भारतीची ही भूमिका राहिली आहे की विद्यार्थ्यांना पास हे मोफत मिळायला पाहिजे, पूर्णपणे मोफत मिळायला पाहिजे. परिवहन मंत्र्यांशी मागच्या वेळेस आम्ही चर्चा केली होती, त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला की तुमची मागणी योग्य आहे आणि आम्ही त्यावर ॲक्शन घेऊ. पण ह्या मागणीवर फक्त ॲक्शन घेऊ म्हणलेले काय होणार नाही, ॲक्शन झाली पाहिजे. विद्यार्थ्यांची गरज आहे, ती तुमची नैतिक जबाबदारी तुम्ही ती दिली पाहिजे. त्यासाठी आम्ही राज्यभरात पाठपुरावा करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. चला ठीक आहे, धन्यवाद. वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. खानदेश दर्पणसाठी मी राजेश चौधरीसह प्रदीप कुलकर्णी, सावदा.